ज्येष्ठ नागरिक संघ में दिसंबर माह के जन्मदिन उत्साहपूर्वक बनाया गया। ज्येष्ठ नागरिक संघ में हर महीने जन्मदिन मनाने की परंपरा के तहत दिसंबर माह के सदस्यों का जन्मदिन उत्साहपूर्वक मनाया गया। इस अवसर पर डॉक्टर BN गोफड़े का आरोग्यम धन संपदा विषय पर मार्गदर्शन पर व्याख्यान आयोजित किया गया। कार्यक्रम की शुरुआत संस्थापक अध्यक्ष प्रा डॉक्टर चंद्रकांत माने के प्रास्ताविक से हुई। जन्मदिन के निमित्त प्रा RG चौहान और श्री सलीम शेख का सत्कार किया गया। साथ ही डी लावल कंपनी से सेवा ज्येष्ठता पुरस्कार प्राप्त श्री विनोद जानुगड़े तथा पत्रकार विद्या मोरे का संघ की ओर से विशेष सम्मान किया गया। इस कार्यक्रम के लिए ज्येष्ठ नागरिक संघ के सभी सदस्य उपस्थित रहे। समापन पर प्रा अशोक काटकर ने आभार व्यक्त किया। ब्यूरो चीफ विद्या मोरे की खास रिपोर्ट। कार्यक्रम पत्रिका खालील प्रमाणे राहील। सुरुवातीला ज्येष्ठ नागरिक संघातील सर्व सदस्यांचं या वाढदिवसाच्या निमित्तानं लक्षातून आम्ही आयोजित करतो आणि नेहमीप्रमाणे आमचा एक उद्देश आहे की स्वतः आनंदी राहा आणि दुसऱ्याला आनंद द्या। स्वतः हा संघ कराडातील प्रेम व्यक्ती आणि उच्च विद्या विभूषित व्यक्तींचा तुम्ही कुणालाही उठवून विचारत तुमचं क्वालिफिकेशन काय, हायली क्वालिफाईड लोक आहेत। त्यानंतर आम्ही संघाचे जे कार्यक्रम करतो त्यामध्ये काही मनोरंजनात्मक कार्यक्रम असतात। बऱ्याच वेळा आम्ही चित्रकलेच्या स्पर्धा घेतल्या, कधी चित्र काढण्याच्या कधी चित्र रंगवण्याच्या। त्यानंतर आम्ही काय केलं, एक भव्य मोठा कार्यक्रम घेतला होता, खासदार प्रमुख पाहुणे होते। तो कार्यक्रम असा होता की कराडच्या मातीत खेळून जे विद्यार्थी राज्य देश आणि आंतरराष्ट्रीय पातळीवर कराडचं नाव लिहिलेलं आहे त्या विद्यार्थ्यांचा आणि त्याला शिकवणाऱ्या प्रशिक्षकांचा सगळ्या खेळांचे असं जवळजवळ 21 प्रशिक्षक होते। मग ते त्यानंतर शिवाजी विद्यापीठाची टॉपची बॉडी व्यवस्थापन समिती, त्या व्यवस्थापन समितीचे सदस्य होते। त्याच्यानंतर आमच्या विषयाचे अध्यक्ष होते। डॉक्टर BN गोफरे यांचं व्याख्यान ठेवलेलं आहे। गोफरे सरांचं याचा सगळ्यात महत्त्वाचं म्हणजे आपल्यामध्ये असणारी जी व्हरायटी आहे आणि आपल्यामध्ये असणारी जी सिनेमामध्ये असणारं जे अंडरस्टँडिंग आहे, म्हणजे माझ्या माहितीनं आमचे अडथळे पण केले होते, पण ते अडथळे शर्यत पार करून आता तो मेळावा होत आहे। आणि कराडच्या ज्येष्ठ नागरिक संघामध्ये आज येण्याचं मला भाग्य लाभलं आणि या संघामध्ये असणारे जे सदस्य आहेत ते त्यांच्याकडे पाहिल्यानंतर हे ज्येष्ठ आहेत का असा प्रश्न पडतो। गेली 3 वर्ष झालं अखंडपणानं ज्येष्ठ नागरिक संघ एकत्रितपणानं वेगवेगळ्या प्रकारचे कार्यक्रम घेतो आहे आणि याच्यामधून एक वेगळा आयाम कराड नगरीला लाभलेला आहे। हे एखादा ज्येष्ठ नागरिक संघ कसा असावा, त्यांची सर्वसाधारण कार्यपद्धती कशी असावी याचे एक मॉडेल म्हणून इथून पुढच्या काळामध्ये हा ज्येष्ठ नागरिक संघ मला असं वाटतं की तो राज्यभरामध्ये एक प्रतिकात्मक असं एक मॉडेल तयार होईल आणि इथं या संघामध्ये असणारे जे सर्व सदस्य आहेत ते सगळा अपपर भाव सगळा विसरून एकत्रित येत आहेत। सहचार्य हे जीवनाचं विभाज्य असं अंग आहे आणि ते इथल्या या संघामध्ये जपलेलं आहे आणि या निमित्तानं मला असं वाटतं की आजच्या जगामध्ये जे माणसं एकमेकांपासून दूरस्थपणानं वागत आहेत, राहत आहेत, ते सगळं विसरून इथं सगळे लोक
म्हणजे धर्म, जात, पंथ, विचार किंवा व्यवसाय, उद्योग, नोकरी आणि आपलं सगळे जे बोलय आहे ते सगळं विसरून इथं एकत्रित येत आहेत. मैत्रीच्या भावनानं इथं एकत्रितपणानं 2 तास राहत आहे. दर दिवशी मला असं वाटतं की या लोकांच्या जीवनामध्ये ऑक्सिजन कधीही कमी पडणार नाही. मी या संघाला शुभेच्छा देतो. अतिशय सुंदर छान ही ज्येष्ठ नागरिक संस्था आहे आणि आज इथे मला खूप आनंद झाला. खरं म्हणजे ज्येष्ठ नागरिकांची चळवळ जगभर चालू आहे आणि आता बऱ्यापैकी भारतामध्ये महाराष्ट्रामध्ये मूळ धरू लागली आहे. आपलं कुटुंब किंवा आपली पुढची पिढी सगळेजण आपापल्या कामामध्ये आहेत आणि अशामुळं ज्येष्ठांकडे थोडंसं कमी लक्ष जातंय आणि ज्येष्ठांना खरोखर आपल्या विविध गोष्टींना आनंद मिळवायचा असेल तर अशा ज्येष्ठ नागरिक संस्था किंवा अशा संघांमधून ज्येष्ठांनी भाग घेतला पाहिजे आणि ज्येष्ठांनी विविध उपक्रम राबवून त्यांच्या कलांना किंवा त्यांच्याकडे जे काही कौशल असतील त्यांना वाव दिला पाहिजे आणि अशा प्रकारे ज्येष्ठ नागरिकांची मनस्थिती थोडी चांगली राहू शकते आणि त्यांचं शांतपणे पुढचं आयुष्य जगू शकतात. धन्यवाद.